आणि त्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. शेतकरी टिकला तर देश टिकेल. शेतीवर आधारित प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पूर्ण रोजगार निर्मिती होते. आणि मग शेतकरी हा अन्नदाता असताना सुद्धा तो कष्टात असतो, कायमस्वरूपी व्यथेत असतो, दुःखात असतो. आत्महत्येपर्यंत त्याची मानसिकता एकदम वैफल्यात जाऊन होते. त्याची काही कारण आहेत. त्या कारणाला मात करण्यासाठी जी सरकारी धोरणं ठरली जातात, जी राज्यकर्ते ठरवतात, त्यापैकी पीक विमा संरक्षण देणं हे त्यांच्या आलेल्या आर्थिक संकटावरती मात करण्यासाठी असतं. आणि त्या विमा कंपन्यांनी जे निकष ठरवलेले आहेत त्या निकषाचा जो रिपोर्ट असतो तो सरकारी कार्यालयातून दिला जातो. सरकारी कार्यालय आणि पीक विमा कंपन्या हे एकमेकाच्या हँड्स इन ग्लोव्ह हातात हात घालून काम करतात. आणि त्यामुळे पीक विमा हे न देता तांत्रिक सदोष पद्धती पुढे करून पीक विमा नाकारण्याचा एक स्कॅम चालतो. या संदर्भात बार्शी तालुका किसान काँग्रेस, सोलापूर जिल्हा किसान काँग्रेस आणि अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या पीक विम्यासंदर्भातले जे काही टेक्निकल स्कॅम चालतो, म्हणजे टेक्निकल गोष्टी पुढे करून जो काही त्याला त्रास दिला जातो, 2017 मध्ये जवळजवळ 100 कोटी रुपये आपल्या शेतकऱ्यांचे थकीत आहेत, जे पात्र असताना सुद्धा दिले नाही. एका शेतात जाऊन खोटा पंचनामा केला गेला, जिथं की ते पंचनामाच केला नाही, फक्त दाखवला गेला. अशी बोगस कागदपत्र पुढे करून अशा पद्धतीचं ते तयार केलं. आणि त्याच्यावरती बार्शी तालुका शेतकरी संघाने आदरणीय तानाजीराव जगदाळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही याचिका दाखल केली. त्या याचिकेची सुनावणी झाली मागं 2 आठवड्यापूर्वी, आणि एक सुनावणी आता 26 तारखेला आहे फायनल. त्याच्यामध्ये 41,000 शेतकऱ्यांना त्यांच्या जे काही वंचित राहिलेले त्याला लाभ मिळणार आहे. त्यामुळं त्यांना मी आदरणीय सोपल साहेबांना विनंती करतो की त्याची जी हेल्पलाईन केलेली आहे, ती हेल्पलाईनचं आपण विमोचन करावं. आणि साहेबांकडं बंगल्यावरती ते स्वतः उमेदवार आहेत, त्यांना पुढच्या मंत्रिपदाच्या शुभेच्छाही आमच्याकडनं देतोय आम्ही. आणि त्यांना फारच वेळ कमी आहे, त्यामुळं कार्यक्रमात जरा थोडासा आपण आटोपता घेतोय. तर साहेबांना विनंती आहे, अखिलेश शुक्ला साहेबांच्या हस्ते आणि सोपल साहेबांच्या हस्ते आमच्या पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जे डी जाधव साहेबांच्या हस्ते आमच्या शेतकरी हेल्पलाईनचं विमोचन करावं. शेतकऱ्यांच्या तांत्रिक ज्या काही अडचणी असतात, शेतकऱ्यांना याबाबत साक्षरता नसते, आणि त्यामुळं ही हेल्पलाईन आपण सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमातून ठेवू. बार्शी तालुका शेतकरी मदत संघ हेल्पलाईन आज या निमित्तानं पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू झालेले आहे. त्याचा विमोचन राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय किसान काँग्रेस संघटना काँग्रेस प्रणित माननीय श्री अखिलेश शुक्ला साहेब, श्री शेट्टे साहेब, श्रीमती उबेरायजी, सर्व अखिल भारतीय किसान काँग्रेसचे पदाधिकारी, फारच या किसान संघटनेचे अखिल भारतीय किसान संघटनेमध्ये मोठ्या पदावर काम करणारे माझे सहकारी ॲडव्होकेट जीवन दत्तीजी आडगरे, तानाजीराव जगदाळे, जे डी जाधव साहेब, कृष्णराव
सुभाष गारगोळे, निलेश मांगरे, दत्ता गाडवे, रणधीर गायकवाड, सौ हरगडेताई, श्री के कुमारस्वामी, सर्वच बार्शी तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, सहकारी आणि उपस्थित शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याच्या पीक विमा असो, अतिवृष्टी असो, दुष्काळ असो, सातत्यानं त्याच्या पंचनाम्यामध्ये किंवा सरासरी उतारा करण्यासाठी जी पाहणी असते त्याच्यामध्ये अनेक त्रुटी राहतात किंवा ठेवल्या जातात आणि त्याच्यामुळे खूप नुकसान त्या काळ्याची सेवा करणाऱ्याचं होतं. त्याच्यासाठी एरवी आपण आंदोलन, मोर्चे, सत्याग्रह याचा वापर अवलंब करतो, परंतु दरवेळेस दखल घेतली जाईलच असं काही होत नाही. आणि म्हणून या शेतकरी बार्शी तालुका शेतकरी मदत संघाच्या आता माध्यमातून त्याला योग्य त्या न्यायालय पुढे वाचा फोडण्याचं काम आरगडे साहेबांनी त्यांची सगळे सहकार्यांनी हातात घेतलेलं आहे. त्यांच्या कामाला मी शुभेच्छा आणि पाठिंबा व्यक्त करतो आणि त्या पुढच्या काळात एक वकील म्हणून मी त्यांच्याबरोबर उभा राहीन सल्ला देण्यासाठी किंवा ज्या काही स्टेप्स घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी. तेवढं या निमित्तानं त्यांना अभिवचन देतो आणि त्यांच्या या कार्यामध्ये त्यांना निश्चितच शेतकऱ्यांना न्याय द्यायच्या या कार्यामध्ये त्यांना निश्चितच यश लाभो अशा शुभेच्छा देतो. आणि इथं आलेले पाहुणे मंडळी आणि सर्व पदाधिकारी आणि सर्व पत्रकार मित्र भगिनी हे सगळ्यांना मनापासून दिवाळी पाडव्याच्या आणि सर्वच कामातल्या तुम्हाला पुढच्या शुभेच्छा या निमित्ताने व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. आणि मलाही पाडव्यानिमित्त अनेकांच्या भेटी घ्यायच्या आहेत, शुभेच्छा घ्यायच्या आहेत. त्याच्यासाठी मी लवकर इथून जाण्यासाठी आपली परवानगी घेतो, ते तुम्ही दिलेली असं गृहीत धरतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद हरगड़े साहब. प्रकाश पर्व, दीपावली, आज गोवर्धन पूजन है. आप सभी पत्रकार भाइयों और बहनों और मंच पे यहाँ पर बैठे मेरे सभी अखिल भारतीय किसान कांग्रेस के जो पदाधिकारी हैं, खास तौर से आज के दिन में बधाई देना चाहूँगा दिलीप सोमर साहब को. मैं तो उन्हें जीता हुआ मान के चलता हूँ, तो मैं जानता हूँ अगले विधायक यहाँ से वही हैं. और एक आशा और विश्वास है कि आज हम लोगों ने ये जो किसानों के लिए एक हेल्पलाइन लॉन्च की है. हेल्पलाइन तो जरूर काम करेगी, लेकिन सोपल साहब भी किसानों के लिए काम करते ही रहेंगे. इसी आशा के साथ मैं आगे कुछ बातें बताना चाहूंगा. मैं आप लोगों का ज्यादा समय न लेते हुए, सभी लोगों का नाम न लेते हुए, मैं चंद मुद्दों पे आऊंगा. जहां तक आज की इस व्यवस्था को लेकर के है, ये जो हेल्पलाइन क्यों बनाई गई है, मुझे बड़ा अच्छा लगता है. मेरे छोटे भाई जीवन दत्त हरगड़े साहब मेरे साथ दिल्ली में बैठे हुए थे और हम लोग चर्चा कर रहे थे, तो मैंने इनसे कहा कि
एक समाज ऐसा बनाना चाहिए जो समाज किसानों की भावनाओं को समझे। हर व्यक्ति की जुबान पे राजनीतिक पृष्ठभूमि में एक शब्द होता है कि मेंबरशिप ड्राइव करते हैं अपनी ताकत को बढ़ाने के लिए। तो हमने कहा कि मेंबरशिप से हट करके भी कुछ अलग होना चाहिए। इंसान है, दिल धड़कता है। राहुल गांधी मोहब्बत की बात कहते हैं और मोहब्बत बांटते हैं। तो ऐसे में एक ऐसा समाज का निर्माण होना चाहिए जो समाज सही मायने में हो और समाज की भावनाओं को समझे। उसके लिए हम लोगों ने एक अपना प्लेटफॉर्म बनाना शुरू किया है जो बहुत जल्दी दिल्ली में लॉन्च हो जाएगा। और हम लोगों का ये कहना है, एंड सुसाइड। अब ये एंड सुसाइड हो कैसे सकता है? मेरे पड़ोस में कोई है, कल सवेरे वो आत्महत्या कर ले तो मुझे कैसे पता लगेगा? तो एक भावुक समाज हमें बिल्ड करना पड़ेगा, तैयार करना पड़ेगा, जो एक दूसरे की भावनाओं को समझेगा। ऐसे में जो किसान और किसान आपस में गांव-गांव तक जुड़ेंगे, उनको हमें विश्वास दिलाना पड़ेगा। उन्हें विश्वास दिलाना पड़ेगा कि मरना नहीं मेरे भाई, हम भाई तुम्हारे साथ खड़े हैं। कभी जी में आए कि हम आत्महत्या करेंगे तो पहले अपने इन भाइयों को जरूर याद करना। और आपसे एक वायदा है कि किसान कांग्रेस आपके साथ खड़ी रहेगी, हर तरीके से खड़ी रहेगी। कर्जा लिया है, कर्जा चुकाना हमारी नियत में शुमार होना चाहिए। कर्जे से भाग करके आत्महत्या करके जिनके हम जन्मदाता हैं उन्हें अनाथ बना के चले जाना ये पाप है, और पाप लेकर के हमें नर्क नहीं जाना है। तो मेरे भाइयों बहनों, आप लोगों के माध्यम से सभी किसान भाइयों से मैं निवेदन करना चाहूंगा कि जी में कभी भी ख्याल आए, कितनी भी परेशानियां हो जाए, आत्महत्या नहीं करेंगे। वी विल प्लान, वी विल वर्क, वी विल ऑर्गेनाइज so that we end suicide। मेरे छोटे भाई जीवन दत्ता अंगड़े साहिब, तानाजी राव जगदाले साहिब बधाई के पात्र हैं, जिन्होंने आज ये हेल्पलाइन बना करके फार्मर्स रिलीफ एसोसिएशन जो सोलापुर का है, उसके माध्यम से इन लोगों ने काफी सारा काम किया। लेकिन जब ये कोर्ट गए हैं तो ये लोग सोलापुर जिला शेतकारी मदद संघ के माध्यम से गए हैं। ये जो काम इन लोगों ने किया है ये काबिल तारीफ है। 100 करोड़ के करीब लोगों का बकाया बीमा कंपनी सरकारें अपनी निगाहें चुराती रहती हैं। कितने छोटे छोटे अक्षरों में लिख करके ये बेचारे गरीब किसानों को दे देते हैं। हमारे और आपके जैसे लोग जब इंश्योरेंस की पॉलिसीज खरीदते हैं तो हम पढ़ करके समझ नहीं पाते, तो ये बेचारे किसान क्या जानेंगे। तो ये जो आज ये हेल्पलाइन बनाई गई है, ये हेल्पलाइन पे जितने अधिक से अधिक किसान जुड़ेंगे, इनका फर्ज बनता है कि ये किसान को 2 बातें समझाएं कि बीमा क्यों और कैसे, और इसका भुगतान कैसे होगा, और नहीं हुआ यदि हम सही हैं और बीमा का भुगतान नहीं हुआ तो हमारे साथ अगड़े जैसे भाई जो हैं ये आपके हक की लड़ाई लड़ेंगे। महाराष्ट्र में सबसे अधिक आत्महत्याओं का सिलसिला चलता रहता है। बहुत दुख की बात है कि हम लोग वीर शिवाजी की भूमि से आते हैं और हमारे राज्य का बच्चा आत्महत्या करके मर जाए तो यह हमारे लिए बड़ी दुख की बात है। मैं आप सभी लोगों के माध्यम से निवेदन करूंगा और मेरे किसान कांग्रेस के प्रत्येक भाई बहन, हमारे जो सीनियर्स हैं, उनसे मैं निवेदन करूंगा कि हम लोग एक ऐसे संगठन का निर्माण करें जो किसानों के दुख दर्द को समझे, जैसा कि आज बार्शी में हुआ है। इसके लिए वो बधाई के पात्र हैं।
तानाजीराव जगदाले साहब और जीवन दत्ता आरगड़े जी, आप लोगों को मैं फिर से बधाई देना चाहूंगा। आपने मेरे दिल की बात को दिल्ली में बैठ करके जो सुना और उसके बाद यहाँ पर जो आपने आज कर दिखाया, और यही अगर आप पूरे महाराष्ट्र में करते हैं, आदरणीय अध्यक्ष जी, आपसे निवेदन करूंगा कि आपका आशीर्वाद इन लोगों को मिलना चाहिए, हर जिले में आपका सहयोग इनको मिलना चाहिए, जिससे कि संगठन मजबूत बने और अधिक से अधिक किसान को हम लोग शिक्षित कर पाए, उनके अधिकारों के बारे में उन्हें बता दें। केवल बीमा ही नहीं, और बहुत सारे एस्पेक्ट हैं जीवन के, खेती के, किसानी के, मजदूरी के, जिसके बारे में हमें किसानों को बताना पड़ेगा। चंद दिनों पहले मैं लाल बहादुर शास्त्री जी के सुपुत्र सुनील शास्त्री जी के साथ एक कार्यक्रम में था, तो उन्होंने कहा कि अखिलेश, अब समय आ गया है कि जय जवान जय किसान के आगे जय इंसान भी होना चाहिए। इंसानियत को हम लोगों को मान्यता देना पड़ेगा। तो जब से सुनील भाई साहब ने ये बात कही, ये बात मेरे दिल को छू गई। और जब मैंने आज देखा कि आज मेरे छोटे भाइयों ने यहाँ पर एक हेल्पलाइन लॉन्च की है, उसी इंसानियत को ध्यान में देखते हुए, तो मुझे लगा कि ये सब बधाई के पात्र हैं। समय न होने के बावजूद भी मैंने तय किया कि मैं आकर के जरूर यहाँ पर आप लोगों के बीच में, आप लोगों के माध्यम से, आप लोगों की तरफ से किसानों को बधाई देना चाहूंगा और उनको उनके हक के बारे में कैसे लड़ा जा सकता है, कैसे अपने हक को पाया जा सकता है, उसके बारे में 2 शब्द बताने का मौका मिलेगा। धन्यवाद। जय कांग्रेस। यानंतर शेतकऱ्याचा पीक विमा किंवा खरेदी बियाणांची किंवा अन्य असे काही प्रशासनाशी निगडीत असणारे विषय, बाजारपेठेशी निगडीत असणारे विषय, सट्टेबाजीशी निगडीत असणारे विषय, या विषयामध्ये होतं काय, शेतकरी हा फार उच्च शिक्षित नसतो. म्हणजे बहुतेक उच्च शिक्षित असणारे प्रगतीशील बागायतदार शेतकरी हा एक वेगळा वर्ग आहे, तो एलिट क्लास फार्मर्स म्हणून गणला जातो. पण जो आपला जो नेहमीचा शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करणारा, तर त्या शेतकऱ्यांना या सगळ्या क्लिष्ट बाजू समजत नाही. त्यामुळं त्यांना पीक विम्याच्या बाबतीतलं जे काय आता साहेब म्हणाले आमचे की अतिशय छोट्या अक्षरात टर्म्स अँड कंडिशन असतात, 99 एलिजिबिलिटी नॉर्म्स आहेत, तर एक नॉर्म गेला की सगळं फेल जातं. त्याच्यामध्ये सगळे जे काही तांत्रिक क्लिष्ट बाजू यामध्ये त्यांना बारकावे समजत नाही आणि त्यांना काय वाटतं की विमा म्हणजे मदत आहे की विमा हा आपला हक्क आहे. वी आर द कंझ्युमर इन अँगल ऑफ इन्शुरन्स. तो आपला इन्शुर केलेला एक सर्व्हिस आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर आहे इन्शुरन्स. लोकांना असं वाटतं की हे मदत व पुनर्वसन विभागाचं काम आहे की काय, अतिवृष्टी झाली किंवा टंचाईग्रस्त झालं, दुष्काळ पडला, तर त्यावेळेला लोकांना असं वाटतं की पंचनामे येऊन करावे सरकारने, प्रशासनाने, आणि मग त्याला आम्हाला मदतीचा ओघ मिळतो. तर तो 2 विभाग आहे. आपण जागरूक ग्राहक म्हणून किंवा जागरूक व्यक्ती म्हणून आपल्यावर येणाऱ्या आर्थिक संकटाचं भविष्याचं निराकरण करण्यासाठी एक डिफेंडिव्ह स्टेप घेतलेली आहे ती इन्शुरन्स. ती आपण पैसे भरून घेतो. आपण इन्शुरन्स कंपनीला पैसे भरतो, जसं स्वतःचा लाईफ इन्शुरन्स काढतो, कुणाचा व्हेकल इन्शुरन्स असतो ऍक्सिडेंटचा, तसा क्रॉप इन्शुरन्स असतो. आणि लोकांना असं वाटतं की हे विमा काढला की त्याची फक्त काय असतं की सर्टिफाईड पंचनामे कोणी करायचे, तर ते पंचनामे हे रेव्हेन्यू डिपार्टमेंट, रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून केले जातात. लोकांना असं वाटतं की शेतकऱ्यांचा गैरसमज असा असतो बहुतेकांचा की विमा अतिवृष्टी झाली किंवा टंचाई झाली किंवा दुष्काळ पडला की आमचं पीक जळालं, तर त्यांना वाटतं की मदत येते आणि आपल्याला ते येतात आणि पंचनामे करतात. तसं नाही. आपण ऍज अ इन्शुरन्स कंझ्युमर आपण त्यांना अप्रोच झालं पाहिजे, त्यांना करस्पॉन्डन्स केला पाहिजे. या सगळ्या टेक्निकल गोष्टी त्यांना इतक्या लवकर लगेच समजत नाही. त्याच्यासाठी साक्षरता म्हणून त्यांना एक साधं सोपं असावं, मिस कॉल दिला तरी त्यांना कळावं. त्याला मिस कॉल जरी दिला तरी त्यांना आम्ही काय केलं, फॉर्मॅट तयार केले, कनेक्शन, एक्झिबिट्स, आणि प्रिस्क्राइब फॉर्मॅट मध्ये त्यांनी सादर केलेला अर्ज, त्यांनी केलेला रिमाइंडर, त्यांनी प्रशासनाला केलेला अर्ज, कलेक्टरला केलेला अर्ज, इन्शुरन्स कंपनीला केलेला अर्ज आणि अन्य काही. तर मदत व पुनर्वसन विभागाची मिळणारी मदत ही विमा नसणाऱ्या लोकांना मिळते, कारण तो मदतीचा भाग आहे. मदत व पुनर्वसन विभाग हे राज्य शासनाने स्वतंत्र केलेल्या कल्याणकारी राज्याची संकल्पना, पण इन्शुरन्स हा एक वेगळा फॅक्टर आहे. त्यामुळे या हेल्पलाईनच्या माध्यमातून जे शेतकरी त्यांच्या ज्या समस्या असतील, काय असतं की आपण एक
त्यांचा मोठा भाऊ आहे, त्यांच्यातला शिकलेला भाऊ आहे, किंवा आपल्याला जे काही कळलं देशाटन करून किंवा लोकांच्या ऑब्झर्वेशन मधून ते आपण त्यांना कळलं पाहिजे. आणि आमच्यामध्ये पॅनल तयार करणारे आहे की त्याच्यामध्ये मार्केट मधले जे काही व्यापारी आहेत त्यांचंही असेल की बाजारपेठेमध्ये नेमकं कोणतं पीक केलं पाहिजे. माझा ऍक्च्युली मूळ थिसिस जो मी अखिलेश शुक्ला साहेबांकडे सादर केला तो क्रॉप रेग्युलेटरी कमिशन तयार करा, जे शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. काय की एक दाणा पेरला की हजारो दाणे देणारी ही जमीन हे शेतकरी, लॉटरीमध्ये सुद्धा असं होत नाही. तरी सुद्धा शेतकरी अडचणीत का? त्याचं कारण असं की मला आता इथं एक ग्लास पाणी पाहिजे आणि तुम्ही एक पिंप आणून ठेवलं तर त्या पिंपाची किंमत माझ्या तहानेपेक्षा जास्त नाही. म्हणजे माझी गरज एक ग्लासची आहे 100 मिली पाण्याची आणि 1000 मिलीलिटर पाणी आणून ठेवलं तर माझं पाण्याचं दृष्टीचं मूल्य माझं संपलं. म्हणजे मला पाण्याची किंमत 0 होती. तसंच समजा सोयाबीनचा भाव आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे, बाजारपेठेला समजा 10 लाख मेट्रिक टनाची मागणी आहे आणि तुम्ही 10 कोटी मेट्रिक टन जर उत्पादित करत असाल तर त्यावेळेला शेतकऱ्याच्या पिकाचा भाव कोसळतो. पण त्यासाठी काय केलं पाहिजे तर बियाणे विकताना एक ऍप काढावं आणि त्याचं नियंत्रण जोपर्यंत शेतीला आता आपल्या भारत देशामध्ये राज्यामध्ये किती मेट्रिक टन कांद्याची गरज आहे तेवढ्या गरजेच्या रिजनेबल कांदा जर तयार केला शेतकऱ्यांनी पिकवला तर त्याला योग्य भाव मिळू शकतो. अतिरिक्त मागणी केली की बाजारपेठेचं अर्थशास्त्र बिघडतं, मागणी आणि पुरवठ्याचा तक्ता बिघडला की भाव कोसळतात. हे सगळ्याच गोष्टीत आहे, शेतीत पण तसं आहे. त्यामुळे नियंत्रित पेरणीवर जर आणि क्रॉप वरती प्लांटिंग वरती जर आपण रेग्युलेटर ठेवला, कंट्रोल ठेवला तर आपला भाव पण निश्चित येऊ शकतो. अशा माझा एक थिसिसच मी सादर केला होता, त्यामुळेच तर मला त्यांनी नॅशनल लेवलला घेतलं. हा मूळ माझा विषय होता. बऱ्याचशा विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत, ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी चान्सलर, त्यांनाही आम्ही एकत्रित करून एक पॅनल बनवतोय आणि बाजारपेठेतले जे शेतकऱ्यांमध्ये काम करणारे लोक, आपल्याकडे डॉक्टर धसपटे नाना आहे, त्यांनी एक पिकाचा बांध तयार केला. अशा पद्धतीचे वेगवेगळे शेतकरी, बाजारपेठेतले माहितगार व्यक्ती, तज्ञ या सगळ्यांना एकत्रित करून आम्ही मार्गदर्शन घेणार आहोत आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी एकट्याने नव्हे तर सामूहिक दृष्ट्या काँग्रेस पक्षाच्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही प्रयत्न करणार आहोत.